सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा विभूती योग। श्री गणेशाय नमः। प्रपंचरूपी अंधकार नष्ट करणारा तू तेजस्वी सूर्य आहेस। तू अत्यंत सामर्थ्यशाली आहेस। तारुण्याने मुसमुसत असलेल्या तुर्यावस्थेचे म्हणजेच सविकल्प समाधी स्थितीचे मोठ्या प्रेमाने लालन करणाऱ्या सद्गुरु राया, तुला मी नमस्कार करतो। संपूर्ण विश्वाचे आणि विश्वातल्या जीवसृष्टीचे पालन करणाऱ्या मांगल्यरूपी रत्नांची खाण असणाऱ्या परमसज्जनांच्या उद्यानातील सुगंध अर्पण करणाऱ्या चंदन वृक्षा, ज्याची पूजा करावी अशा माझ्या आराध्य लिंगा, तुला मी नमस्कार करतो। ज्यांचे चित्त ज्ञानमार्गी आहे असे जे चकोर पक्षी आहेत, त्यांना संतुष्ट करणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रा, आत्मानुभवी साधकांचे सम्राट पद भोगणाऱ्या वेदांमधली जी रसवत्ता आहे तिचे गुणगान करणाऱ्या ज्ञान समुद्रा, प्रत्यक्ष मदनाला मोहित करणाऱ्या मदना, तुला मी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो। सद्भाव रूपी भक्तीचे स्थान लाभलेल्या संसार रूपी मदमत्त हत्तीचे गंडस्थळ फोडणाऱ्या, विश्वाची निर्मिती जिथे होते त्या भुवना, माझ्या प्राणप्रिय सद्गुरु राया, मी तुला साष्टांग नमस्कार करतो, त्याचा तू स्वीकार कर। सद्गुरु राया, तुमचा अनुग्रह रूपी श्री गणेश माझ्यासारख्या बालकाला आपला प्रसाद देतो, आशीर्वाद देतो, तेव्हा सरस्वतीच्या वाङ्मय दरबारात सहजपणे प्रवेश होतो। सद्गुरु राया, तुमची दैवी वाणी मला अभय देते, तेव्हा नवरस प्रकट करणारे तेजस्वी दीप आपोआप प्रकट होतात, शब्दांना प्रकाश लाभतो। आपली स्नेहरूपी सरस्वती ज्या मुक्या माणसाचा प्रेमाने स्वीकार करते, तेव्हा तो मुका प्रत्यक्ष बृहस्पतीशी पैज लावू शकेल अशा विलक्षण प्रज्ञेने बोलू लागतो। किंबहुना मी असे म्हणेन की आपली स्नेहल कृपादृष्टी ओथंबून वळते किंवा तुमचा हस्तकमल मस्तकावर स्थिरावतो, तेव्हा सामान्य जीव सुद्धा प्रत्यक्ष श्री शंकराशी तुलनीय होतो। सद्गुरु राया, तुझा महिमा अगाध आहे। तुझ्या ज्ञान महत्तेचा प्रभाव एवढा अवकाशव्यापी आहे की माझी वाणी या साऱ्याचे वर्णन करायला अपुरी पडते। ती मी वाचाळपणे वानू कशासाठी? तू मला सांग, सूर्याचे शरीर उजळ करायला उठण्याची गरज असते काय? कल्पवृक्षावर फळे लागण्यासाठी फुलोरा फुलवायला हवा कशाला? क्षीरसागराचा पाहुणचार कसा करायचा? सुगंध उधळणाऱ्या कापराला पुन्हा सुगंधाचे लेपन लावण्याची गरज आहे का? चंदनाला कशाची उटी लावायची? अमृत कधी शिजवावे लागते का? आकाशावर मांडव कसा काय घालणार? तसे सद्गुरूचे महात्म्य समजून घेण्यासाठी कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही, हे माझ्या आता लक्षात आले आहे। म्हणून श्री सद्गुरु राया, मी काहीही न बोलता शांतपणे केवळ नमस्कार करतो। सद्गुरु राया, केवळ प्रज्ञेच्या बळावर कुणी साधक श्री गुरुच्या सामर्थ्याचे वर्णन करायला धजावला तर ते म्हणजे पाणीदार मोत्याला पुन्हा ओंजळभर पाण्याची झलई देण्यासारखे होईल, किंवा शुद्ध सोन्यावर चांदीचा मुलामा लावावा तसे हे गुरु सामर्थ्य संबंधी आपल्या दुर्बळ वाणीने वर्णन करणे होईल। ज्ञानदेव आपले सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या चरणांवर माथा ठेवून म्हणू लागले की सद्गुरु राया, तू माझ्याकडे केवळ प्रेम भरल्या नजरेने पाहिलेस, मी धन्य झालो। श्री कृष्णार्जुन संवाद संगमावरचा मी तर भाग्यवंत वटवृक्ष झालो आहे। गुरुराया, तुझी कृपा अपार आहे। प्रसन्न झालेल्या श्री शंकराजवळ छोट्या उपमन्यूने दूध पिण्याची इच्छा केवळ प्रकट केली तर शंभू महादेवाने क्षीर समुद्राची जणू वाटी केली आणि त्याची दूध पिण्याची इच्छा पूर्ण केली। किंवा रुसलेल्या लहानग्या ध्रुवाला संतुष्ट करण्यासाठी
आकाशातच उत्तर दिशेला अढळपद दिले, त्याप्रमाणे प्राणप्रिय सद्गुरु राया सर्व ब्रह्मविद्यांचे सम्राज्ञीपद उपभोगणाऱ्या, सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान असलेल्या भगवद्गीतेला ओवी रूपात मी गावे असा कृपाप्रसाद तुम्ही दिलात. सद्गुरु राया, आजपर्यंत मी खूप बोलत होतो. या शब्दांच्या रानावनातून हिंडत असताना शाश्वत अशी फळे लगडलेली अक्षरे मला कधी सापडली नाहीत, की त्यांची गंधवार्ता कधी ऐकू आली नाही. परंतु या माझ्या वाणीला सद्गुरूंचे आशीर्वाद लाभले आणि माझी वृक्ष वाणी विवेकाची कल्पलता झाली. आजपर्यंत माझी बुद्धी आणि प्रज्ञा देह अनुभवाशी रत झालेली होती. सद्गुरु राया, तू तिला आज मुक्त केलेस आणि माझी वाणी आनंद अनुभवाची ओवरी झाली. माझे मन गीतार्थरूप महासागरात शयन करणारे श्री विष्णुरूप झाले. शाश्वत अर्थाच्या शेषावर ते निवांतपणे पहुडले. तुझ्या अघटित लीला अनंत आहेत. त्यांचे वर्णन करणे मला खरोखरच अशक्य आहे. तरी सुद्धा मी ते वर्णन करण्याचे धैर्य केले. याबद्दल तू मला क्षमा कर. तुझा कृपाप्रसाद मला लाभला म्हणून ओवीच्या सहाय्याने भगवद्गीतेच्या पूर्वखंडावर मला जमेल तेवढे भाष्य केले. युद्धामध्ये स्वकीयांचाच सर्वनाश करायचा या कल्पनेने अर्जुनाला जो विषाद झाला, खेद झाला, त्याचे पहिल्या अध्यायात वर्णन केले. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग विशद करताना सांख्यांचा ज्ञानयोग आणि बुद्धियोग यामधला सूक्ष्म भेद कथन केला. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्मयोगाची प्रतिष्ठापना केली. निष्काम कर्मयोगाचे महत्व प्रतिपादले. चौथ्या अध्यायात या कर्मयोगाचे ज्ञानासह स्पष्टीकरण केले. पाचव्या अध्यायात योग मार्ग उलगडला. सहाव्या अध्यायात हा योग मार्ग अधिक स्पष्ट केला. योग म्हणजे काय हे स्पष्टपणे सांगत हा अष्टांग योग समाधी अवस्थेला कसा अलगदपणे पोहोचतो हे प्रकट केले. जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य कसे होते हे कथन करताना योगी पुरुषांची योगस्थिती कशी असते आणि योगभ्रष्टांना मरणोत्तर मिळणारी गती कशी असते ते मी सहजपणे उलगडून सांगितले. सातव्या अध्यायात मायेचा परिहार करून 4 प्रकारची भक्ती कथन केले. आठव्या अध्यायात अर्जुनाच्या 7 प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. त्याप्रमाणेच प्रयाणकाळी योग्याची स्थिती नेमकी कशी असते याचे वर्णन केले. अपार अशा शब्दब्रह्म वेदांमध्ये जे शाश्वत असे तत्वज्ञान भरलेले आहे ते व्यासमुनींनी 1,00,000 श्लोकांच्या महासागरातून प्रकट केले. त्या महाभारताच्या ग्रंथश्रवणातून वेदांचे सार मिळते. महाभारतात जे तत्वज्ञान एकवटलेले आहे ते व्यासकृपेने श्रीकृष्ण अर्जुन संवादाच्या 700 श्लोकातून सहजपणे प्राप्त होते. त्या 700 श्लोकांचे सार एकट्या 9व्या अध्यायात साठलेले आहे. म्हणून श्रोते हो, अशा ह्या 9व्या अध्यायावर भाष्य करताना मी मनात खरे तर घाबरून गेलो होतो. मला तुम्ही आता सांगा, मी गीतेचा भाष्यकार आहे हा गर्व मनी कसा काय बाळगेन? गुळ काय, साखर काय किंवा काकवी काय एकाच उसाच्या रसापासून निर्माण होतात, परंतु त्या प्रत्येकाचा आकार आणि स्वाद वेगळा असतो. त्याची गोडी वेगळी असते. त्याप्रमाणे गीतेतले अध्याय आहेत. काही अध्यायांमधून ब्रह्मतत्वाचे विवेचन येते, तर काही अध्याय ती अनुभूती वेळोवेळी जाणवून देतात. काही अध्याय ब्रह्मज्ञानाचे वर्णन करताना स्वतःच हरवून जातात. गीतेचे हे अध्याय असे आहेत. परंतु 9व्या अध्यायाचे महत्व मात्र शब्दातीत आहे. या 9व्या अध्यायावर मी भाष्य करू शकलो ते गुरुराया केवळ तुमच्या कृपाप्रसादामुळेच. वसिष्ठ मुनींच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने पाषाणाचा सेतू उभा केला आणि सैन्य
समुद्रापलीकडल्या लंकेत नेले. मारुतीरायाने जन्मक्षणी लाल भडक उदय पावणाऱ्या सूर्याला धरले. अगस्त्य ऋषींनी समुद्र गिळून टाकला. त्याप्रमाणे माझ्या अजाणाकडून सद्गुरुराया तू माझ्या वाणीमधून गीतार्थ कथन केलेस. हे राहू दे, याला उपमा द्यायचीच तर राम रावण युद्धाची द्यावी लागेल. राम रावण युद्ध कसे झाले तर राम रावण युद्धासारखे. त्याप्रमाणे 9व्या अध्यायात श्रीकृष्णाचे बोलणे कसे रंगले तर 9व्या अध्यायासारखेच अप्रतिम. ज्याने गीतार्थ अनुभवला आहे त्यालाच माझे हे म्हणणे कळेल. मला 9 अध्याय जसे जाणवले तसे मी कथन केले. आता गीतेचा उत्तरखंड ऐका. श्रोते हो, या 10व्या अध्यायात सुरुवातीला भगवंताच्या महत्वाच्या विभूती आणि काही गौण विभूती श्रीकृष्णाने भक्तश्रेष्ठ अर्जुनाला सांगितल्या आहेत. त्या मी तुम्हाला थोड्याशा विस्ताराने सांगणार आहे. ही रसांनी भारलेली कथा आता मी अंतःकरणपूर्वक गाणार आहे. या माझ्या मराठी भाषेमध्ये सौंदर्य एवढे एकवटलेले आहे की यातला शांत रस शृंगार रसावर मात करेल याची प्रचिती तुम्हाला येईल. भगवंत कृपेने प्रकट होणाऱ्या ओव्या शाश्वत वाङ्मयाचे भूषण ठरतील. मूळ गीतेतले संस्कृत श्लोक आणि त्यावरील ही मराठी टीका वाचताना तुम्हाला जाणवेल की ह्यातले मूळ कुठले हे लक्षात येणे अधिकारी पुरुषांना सुद्धा कठीण जाईल. ज्याप्रमाणे अप्रतिम सुंदर देहावर अलंकार चढवले तर त्या झळाळणाऱ्या अलंकारांना देहाचे भूषण वाटावे आणि कोणी कोणाला नटवले आहे हे कळू नये की ते सांगता येऊ नये, त्याप्रमाणे मराठी आणि संस्कृत भाषा एकाच भावार्थाने भारलेल्या आसनावर ज्या बसल्या आहेत ते सारे आता शुद्ध अंतःकरणाने सावध चित्त होऊन ऐका. गीतेवर भाष्य करताना भगवंत मुखातून प्रकट झालेल्या गीतेतला भाव जो आहे त्यावर निरूपण करताना नवरस पाझरू लागले आहेत. रसवृत्तीची रिमझिम सुरू झाली आहे. चातुर्य स्वतःशीच म्हणू लागले आहे की काय अपूर्व पर्वणी आम्हाला लाभली आहे. श्रोते हो, मराठी भाषेचे लावण्य आणि सौंदर्य जे आहे त्या संबंधी मी काय बोलू. सर्व रसांमधले तारुण्य आता प्रकट होईल. गीता तत्व, गीतेमधले गहन गूढ सिद्धांत तुम्हाला मराठीमधून सोपेपणाने सांगेन. संपूर्ण चराचराचे परमगुरु, चतुर श्रोत्यांच्या चित्ताला संतोषवणारा भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला काय म्हणाले. निवृत्तीनाथांचे परमशिष्य ज्ञानदेव म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना मनःपूर्वक ऐक, लक्ष केंद्रित करून माझे बोलणे ग्रहण कर. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतरतूर्या लालनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणिनिधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुण समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रहो गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाही याथी. दैविकी उदार वाचा जय उद्देशु देनाभिकाराचा तै नवरसदीपांचा थाओ लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी
जरी मुखे याते अंगीकारी, तो वाचत पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवच परितुके महेशेंसी, एवढे जिये महिमेचे करणे. ते वाचाळपणे वानू मी कवणे, का सूर्याची या आंगा उठणे लागत असे. केवता कल्पतरू वरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रुक्षीर सागरा. ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेव. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमान. आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले. तरी प्रज्ञेचे नि आथिले पणे, श्री गुरु समर्था रूप करू म्हणे. तरी मोतियासी भिंग देणे, तैसे होईल. का 15.5 रजतवणी, तैशी स्तुतीची बोलणी. उगियाची माथा ठेविजे चरणी, हेच भले. मग म्हणितले जे स्वामी, भले निममत्वे देखिले तुम्ही. म्हणून कृष्णार्जुन संगमी, प्रयाग वटू जाहलो. मागा दूध दे म्हणतलिया साठी, आघवियाची क्षीराब्धीची करून वाटी. उपमन्यू पुढे धूर्जटी, ठेविली जैसी. नातरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके. बुझाविला देऊनी भातुके, ध्रुवपदाचे. तैसी ब्रह्मविद्या राओ, सकळ शास्त्रांचा विसंवता ठाओ. ते भगवद्गीता ओविया गाओ, ऐसे केले. जे बोलणियाचा राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता. परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली वोवरी. मनगीतार्थ सागरी, जळशयन आले. तैसे एकैक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे. तरी अनुवादलो धीटपणे, ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता वोवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखाणिले. प्रथमी अर्जुनाचा विषादू, तुझी बोलिला योग विशदू. परिसांख्य बुद्धीसी भेदू, देऊनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गभरिले योग तत्व, तेची षष्ठा माझी प्रगट. आसना लागोनी स्पष्ट, जीवात्म भाव एकवट. होती जेणे तैसीची जे योग स्थिती, आणि योग भ्रष्टा जे गती. ते आघवीची उपपत्ती, सांगितली षष्ठी. तयावरी सप्तमी, प्रकृती परिहार उपक्रमी. भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही. पाठी सप्तमीची प्रश्न सिद्धी, बोलोरी प्रयाण सिद्धी. एवं ते सकळ वाक्य अवधी, अष्टमाध्यायी. आता शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके. ते तुला महाभारते एके,
लक्षे जोडे आता 18 पर्वी भारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रावो सातेशती, तो एकलाची नवमी, म्हणून नवमींची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया, बिहाला मग मी वाया, गर्व का करू. अहो गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाच रसाचे, परिस्वाद गोडियेचे, आन आन जैसे. एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हारपती, जाणते गुणेशी. हे ऐसे अध्याय गीतेचे, परि अनिर्वाच्य नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे, सामर्थ्य प्रभू. काय काच काठी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाण वावुनी उतरली, समुद्री कटके, एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी समुद्र चुळी भरिले, तैसे मजनेण तया करवी बोलविले, अनिर्वाच्य तुम्ही. परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मीनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीची याची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ हाती. एवं नवही अध्याय पहिले, मिया मती सारिखे वाखाणिले, आता उत्तरखंड उवाइले, ग्रंथाचे ऐका. येथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगिजेती, ते विदग्धा रसवृत्ती म्हणिपैल कथा. देशीयेचे नागरपणे, शांतशृंगारा ते जिणे, तरी ओविया होती लेणे, साहित्यासी. मूळ ग्रंथींची या संस्कृता, वरी मराठी नीट पढता, अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हे न चोजवे. जैसे अंगाचे निसुंदरपणे, लोणियासी आंगची होय लेणे, अलंकारिले कवण कवणे, हे निर्वचेना. तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाचा सोकासनी, शोभती आयणी चोखटाईका. उठावलिया भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा. तैसे देशीयेचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य, गीता तत्व. जो चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू, तो ऐका यादवेश्वरू, बोलता जाहला. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, काही बोलिले श्रीहरी तेणे, अर्जुना आघवी याची मातु अंतःकरणे, धडवता आहासी.